तुम्ही दिलं का मला खायला? अरे चोरच्या भाड्या लोकांच्या जीवावर लोकांच्या जीवावर बसली बघतो ना तू. चल उठ इथे उचल लवकर. ए उचल ए फोनवर माझ्या इकडं तिथं मांडायचं नाही टेबल चाल. हा त्यांना आज तक्रार आहे म्हणून तू म्हणतोय आज तक्रार असल्यावर म्हणतोय दादागिरी तू लोकांना ब्लॅकमेल करतो का त्या म्हातारीला हा ना. ओ सर फोन आला होता इथं. हे बघा नमस्कार. आज 8-15 दिवस हे जायचं नाही तर बस हलायचं नाही हलायचं नाही हलायचं नाही हलायचं नाही. तुझी पहिली गोष्टी काय पाहिली खाली बस. हे बघा 8-15 दिवसापूर्वी ह्या नराधमानं ही जी लोकांची कामं करतो म्हणतो दिव्यांगाची पेन्शन विधवा निराधाराची पेन्शन. आजी तुम्ही सरका 2 मिनिटं. आजी तुम्ही बाजूला सरका आता. इकडे या आजी तर. तुम्ही सरका जरा बाजूला सरका तुम्ही सरका. आता त्या दिवशी ज्या दिवशी ह्यांनी पैसे घेतलं असं केलं म्हणून सांगितलं त्या दिवशी त्या म्हातारी आजी आजोबा खंडवीची बाई त्या विषयावर उघडं पडल्यावर आम्ही तहसीलदार साहेबाला निवेदन दिलं. त्या अनुषंगाने आम्ही स्पष्ट सांगितलं तहसीलदार साहेबाला जर संजय गांधी श्रावणबाळ योजना शासनाची योजना आहे त्या शासनाच्या योजनेला एवढा 2-2.5 हजार 5 हजार खर्च होत नसताना एवढे पैसे का घेतले जातात. मग आम्ही प्रश्न विचारल्यानंतर आम्हाला कळालं त्या आजीकडनं त्या आजोबाकडनं 4,000 रुपये घेतले आणि त्या खंडवीच्या ताईला 3. आता बदलू नको त्या दिवशी बोललेली आहे. आता 8 दिवसापूर्वी आजी थांबा आता तुम्ही किती बनलं मला माहिती आहे. थांबा जरा आता तुमचंच खरं आहे. थांबा आजी बरोबर 15,000 माहित असले की दुसऱ्यांनी मागू द्या पण तुम्हाला 4,000 झालं आम्ही 4,000 जरी झालं तर 4,000 लागत नाही हा. तर आता आज त्या दिवशी तहसीलदार साहेबाला पत्रव्यवहार केला. जर ही आजूबाजूची एजंट लोक पैसे घेऊन जर संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजना जी शासनाची योजना आहे त्या योजनेसाठी ह्या नराधमा एवढे पैसे घेतात त्या शासनाची योजना दिव्यांग विधवा निराधारापर्यंत पोहोचायची जी अवस्था आहे ती बेकार असल्यामुळे मी तहसीलदार साहेबाला निवेदन दिलं आणि त्याच्या अनुषंगाने आज तहसीलदार साहेबांनी 3 वाजता बैठक बसवली. त्या बैठकीच्या अनुषंगाने आज आम्ही इथं आलेलो होतो. तर ही आजी आजोबा पण आजी कोरेगावच्या तुम्हाला कोणी सांगितलं आज हा तर ह्यांना पण सांगितलं खांडवीच्या ताईला बोलवलं आम्हाला पण बोलवलं. पण आज आम्ही इथं आल्यानंतर ही आजी आजोबा वरी ह्यानं घेऊन गेला तिथं 3 वाजता बैठक आहे. त्याच्या अगोदरच आजीचं मन परिवर्तन त्यानं केलं. त्या दिवशी आजी आजोबा नव्हती. आजी थांबा. तर त्या दिवशी मी ह्या आजीचा विषय तुमचा मला काय माहित होता का. पहिल्या दिवशी काय विषय माहित होता का तुमचा मला. तर खंडवीच्या ताईचा विषय चालू होता. त्यावेळीच ही आजी तिथं आली आणि म्हणली आमचे सुद्धा असं असं केलंय पैसे घेतले. त्यावेळी आम्ही तक्रार दिली आजीची बातमी बनवली सगळं सांगितलं. पण एवढ्या 15 दिवसामध्ये ज्यावेळी तहसीलदार साहेबाच्या पुढे सुनावणी आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायची मागणी आहे त्यावेळी ह्यानं आजी आजोबाचे आज कान भरले आणि आजी आजोबाला म्हणतोय की मला सकुशीनं पैसे दिले म्हणून सांगा. अरे सकुशीने एवढे पैसे लागतात का. सकुशीने पैसे लागतात का. त्या दिवशी कसं म्हणलं नाही आता त्या दिवशी नाही त्या दिवशी कसं काय नाही त्या दिवशी कसं काय दादागिरी नाही. चल उचलायचं टेबल तहसीलदार साहेबाला सांगणार ही जी लोक असं टेबल बिबलं मांडून ऐका जे काय आहे ते व्यवस्थित लोकांना सांगा आणि तुम्ही जे काय आहे ते त्यांना व्यवस्थितरित्या 15 दिवसापूर्वी विचारलं की 15 दिवसा मी काय म्हणते आज एखादा दिव्यांग आज इथं बसला आज कशाची पुन्हा कशाची आज 4 लोक दिव्यांग बांधव विधवा निराधाराचं बसायचं नाही हे बघा तात्काळ जर तहसीलदार साहेबांनी असल्या लोकांवर एजंटवर फौजदारी गुन्हा जर दाखल नाही केला तर आज मी इथून दारातून उठणार नाही. 15 दिवसाचा वेळ गेलाय अद्याप ह्या माणसावर कारवाई नाही. पैसे घेतलेल्या कबुल्या झालेल्या आहेत. इथं व्हिडिओ निशी बातम्या झालेल्या आहेत. या आजीची झाली त्या आजोबाची झाली त्या खंडवीच्या विधवाबाईची झाली
आणि जर एका एका प्रकरणाला 5-5 हजार रुपये जर घेत असेल आणि शासन जर त्यांच्यावर प्रशासन कारवाई करत नसेल तर मी समजणार की या एजंटच्या पाठीमागे अधिकाऱ्याचा सुद्धा हात आहे. आज मी शांतीच्या मार्गाने आंदोलन करायले, शांतीच्या मार्गानं. आज 15 दिवस झालं या नराधमावर कारवाई नाही. 15 दिवस झालं मी निवेदन दिलंय. पैसे घेताना देतानाच समोर फुटेज आहेत, बातम्या झालेल्या आहेत. आणि 15 दिवसानं ज्यावेळी आज सुनावणी आहे त्यावेळी तक्रारदाराला ही नराधम मॅनेज करतो आणि स्व इच्छेने पैसे दिलं म्हणून सांगायला होत असेल. म्हणजे तुम्ही पळवाटा काढायला ही करायला ना, पळवाटाच काढायला लागलेत. मग अधिकारी पळवाटी काढण्यासाठीच 15-15 दिवस ही सुनावणी लांब ठेवली काय? तात्काळ जर तहसीलदार साहेबांनी आज दखल नाही घेतली, या संबंधितावर कारवाई फौजदारी गुन्हा याच्यावर तर दाखल करा, जेणेकरून बाकीची लोक त्या दिव्यांगाकडे विधवा निराधाराच्या पेन्शनसाठी एवढे पैसे घेणार नाहीत. तळतळून मी सांगते, 15-20 दिवस झालं मी ओरडून सांगते की ज्या या योजना शासनाच्या आहेत ही बाहेर बसलेली लोक मरणाचे दंडाकटे व्हायला लागलेत, पैसे खायला लागलेत. म्हातारी कोतारी बघानात, विधवा निराधार बघाना गेलात, दिव्यांग लोक बघानात. मरणाचं 5-5 हजार रुपयानं 10-10 हजारानं मागणी चालू आहे. मग हे प्रशासन करतंय काय? आम्ही ओरडून सांगतोय म्हणजे मूर्ख आहे का? तुम्हाला मध्ये जरी माहित झालं नसेल पण आम्हाला माहित झालं, आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे, वारंवार कल्पना दिलेली आहे. मग ही कल्पना दिलेली असताना आज तुम्ही डोळे झाका करता. त्या दिवशी तहसीलदार साहेबाला फोन करून मी सांगितलं, तहसीलदार साहेबांनी म्हणले तात्काळ त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू. मग गुन्हा दाखल करू म्हणले, आज 15-20 दिवस झालं. आज सुनावणी मान्य आहे ठेवली. ह्याच्यावर काय? आज बघितलं तर आजीच्या तोंडचे शब्द फिरते दिसायले, आजोबाच्या तोंडचे शब्द फिरते. सहकुशीनं काय तुम्ही त्या दिवशीचा वेगळा हे राहू द्या, ऐका काय असेल ती तिथं. मग ह्याचा अर्थ त्यानं मी आज इथं यायचं बोलायचं कारण एवढंच आहे. नाही थांबा, माझं बोलायचं एवढंच तात्पर्य आहे की ज्या लोकांनी तक्रारी दिलेल्या आहेत त्यांचं मन परिवर्तन ह्यानं केलेलं दिसून आलं, शब्द बदलून दिसलेले, म्हणून मी आज तिथं त्याला विचारायला आले. तर डायरेक्ट म्हणजे बघ्याची भूमिका आणि खोटं बोलल्याचं निदर्शनात आलंय. हा जरी दिव्यांग असला तर दिव्यांग आहे म्हणून दिव्यांगानं दिव्यांगाच्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. माझा दिव्यांगच आहे पण ह्यानं त्या नावाखाली अशी बऱ्याच लोकांचा सुळसुळाट आहे. तात्काळ तहसीलदार साहेबांनी जर आज नाही केलं, मी आता तिथं बसणार आहे माडी करून. काहीच नाही चाल जर हात मी तहसीलदार साहेबाच्या कॅबिन मध्ये जाऊन बसणार आहे. किती असतंय? 15-15 दिवस सांगून मी नाही ऐकायचं. असल्यानं आम्हाला सोडू देते ती. 5-5-10 हजार रुपये घेऊन कुणाच्या बापाचं साईडला कुणाच्या बापाचे पैसे द्यायचं? रोज हीच शब्द. काय करायचं आम्हाला या शासनाच्या योजनेचं? काहीच कारवाई होत नाही ह्या लेवलला. जर कारवाई होत नसेल तर मी उठणार नाही, अजिबात उठणार नाही. जगू नाही तर बघू. एकाचं बलिदान झाल्यावर जर सगळ्याचं कल्याण होत असेल आणि प्रशासन जागा होत नसेल तर याला मी सोडणार नाही. किती असते? रोज तीच बोलायचं. आणि शहाणपणी लोक पैसे उकळायला लागले. ह्यांच्या गेटच्या समोर, तहसीलदार कॅबिनच्या समोर लोक रोजपणे संजय गांधीला इतर कामाला पैसे घेतले जातात. कुठले द्यायचे पैसे? आता गप्प बसणं होत नाही. स्वतः एजंट असताना मला धामधूम करता आणि काहीच करत नाही. काय सुना एवढा वेळ दिला म्हणून हा थांबला. लोक बदलायला मुंबई केले त्यांना. साहेबाचं कॅबिन उघडा म्हणायले मी, नाहीतर मी डोकं बनवणार आहे विठाळाच्या दरवाजाला. आजच्या आज मला सोक्ष मोक्ष लागला पाहिजे. नाहीतर वर्ण उडी मारणार, वर्ण सुद्धा उडी मारायला मी महापुरी बघणार नाही. काय नाही साहेब, मला न्याय पाहिजे. नाहीतर मी उठणार नाही, वर्ण उडी मारणार आहे खाली. हा, मला आज त्या दिवशी सुनावणी केली त्याच्या संदर्भात मला न्याय पाहिजे, नाहीतर मी उडी मारणार आहे वर्ण. काही काय झालं? ज्या लोकांना तुम्ही बोलवलं होतं त्या लोकांना त्याने
नाही ती लोक गेली की ती लोक गेली 15 दिवस झाला सर 3 आठवडा झाला तरीही नारायणगाव बसून पैसेच घेते तुमच्याच कार्यालयाच्या समोर. आता सुद्धा मी तीच बघितलं आता एक पत्रकार बांधव सगळे तिथं होती. मॅडम ज्यांनी तक्रारदार आहेत त्यांना बोलून इथं मला सुनावणी तर नाही. तक्रारदारांना त्यांनी सांगितलं ना तू काही बोलेल आता तक्रारदार सांगायला की पैसे पैसे दिला मध्ये काही करू द्या त्याला काही करू द्या मला पुरावे करून मी घेणार त्याच्यामध्ये पुरावं काय करायचं नाही का? आज तुम्ही त्या दिवशी म्हणला होता त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करतो. मला फौजदारी गुन्हा दाखल पाहिजे. एक मिनिट ऐकून घेता थोडं इकडे एका बाजूला सगळे तिथं काही हे नाही लागले नाही मी साहेब त्यांना माहिती आहे. मी देवा शपथ सर तुम्ही मला ओळखलं नाही शपथ मी ह्या लोकांसाठी जीव घालीन. मॅडम ऐका जरा समजून घ्या मी काय बोलतो समजून घ्या. ज्या लोकांनी ऐकू त्यांना रेकॉर्ड करा माझं काय करतात तुम्ही माझ्याकडे पहा. ज्या लोकांनी त्या व्यक्ती विरुद्ध तक्रार केली त्या लोकांना आज मी सुनावणीला बोलवलेला आले की 3 वाजता आहे ती आली म्हटलं 3 वाजता कारण तोपर्यंत त्याला खाली नेलं ती बाई म्हणाली आता त्याला सांगितलं तिला काय करतात आता मला एक सांगा जो तक्रारदार आहे तक्रारदार येऊन मला सांगू लागेल की आता ते काय करतो त्याला पळवाटा त्या दिवशी तुम्हाला स्पष्ट निवेदन दिलं ना त्या दिवशी तुम्ही मला काय म्हणले तत्काळ काय त्याचा फौजदारी गुन्हा दाखल करतो म्हणजे ज्यांनी तक्रार केली त्याचं ऐकायचीच नाही. नाही ज्यांनी तक्रार केली त्याचं निवेदन दिलं होतं ना. मग त्या निवेदन दिलं माझ्या समोर आला पाहिजे नाही तो व्यक्ती. मग 15-20 दिवस तोपर्यंत मॅनेज केली पैसे देऊन लोक. मग आम्ही जी लोक जागेवर पकडलं मग त्यांचं काय हे राहिलं मग त्यांना जर माझ्या त्या व्यक्ती विरुद्ध तक्रार होती त्यांनी आधी थांबायला पाहिजे. मग खरंच आहे की मग काय मी करून देतो खोटा असं तर लाईव्ह मध्ये बोललीच नसते ना. त्या लोकांना मी आज सुनावणीला बोलायला की ते पण विचारणार ना अर्ज जर त्या दिवशी दिलेला आहे तक्रार तर आज कसं ते नाही म्हणतील. आज नाही म्हणत नाही म्हणतच नाही ते आता डायरेक्ट म्हणतात ना मी असं केलं तसं केलं. मग 15-20 दिवसामध्ये त्यांना पाय सुटले. 15-20 दिवसामध्ये त्यांना मॅनेज करायला मोकळा सुटला ती संध्या. रोज पैसे घेऊन त्या दिवशी पासून दुसऱ्या दिवशी मला बोलवले तर कोणी सुद्धा कोणाला बसू देत नाही. आणि डायरेक्ट तिथं लोक बसायला लागली तिथंच पैसे गोळा करायला लागले तिथंच व्यापार चालू केला त्याने. ती डायरेक्ट अधिकाऱ्याचं ब्लेम करते ती डायरेक्ट अधिकार ब्लेम करते. आणि तुम्हाला सांगतोय की बाबा म्हणते हळू माझं पण ऐकून घ्या. सर मला पश्चाताप झाला ना. असं नाही ऐकून घ्या तुम्ही ऐकून घ्या. ज्या लोकांनी तक्रार दिलेली आहे त्यांना मी आज सुनावणीला बोलेन त्यांनी सांगू द्या ना आमची तक्रार आहे त्यांची विरोधात म्हणून. मी आता सर्दी सांगितलं मी सुनावणीलाच आले होते. मला 3 वाजता हो तुम्ही थांबा. नाही आता नाही सुनावणीला आलो ना आम्ही. सुनावणीला आल्यानंतर आजी आजोबा त्यानं स्वतः वरी आणला. माझा अंकुश आहे ऐकून घ्या जे तक्रारदार आहेत ते ठाम पाहिजे की मग माझ्या 15-20 दिवस तुम्ही त्यांना संधी सोडल्यावर संधी पळवाटा काढील का नाही. संधी म्हणजे 3 आठवडं झालं. आणि मला सांगा तुम्ही ज्यांची बाजू घेतली ती कशी काय होतात मग त्यांची जर तक्रार योग्य असेल त्या आजीला त्यांनी काय सांगितलं माहितीये का त्या दिवशी आजी मोठ्या मोठ्यानं आजीला विचारा मॅडम तुमची तक्रार खरी होती ना तू का बदलली तू तुझ्या पद्धतीने जबाब दे माझ्यासमोर म्हणून सांग त्या आजीला. तिथं सांगलं की आणि तिथं बसते ऐकून घ्या असं नाही होणार असं नाही तुम्ही काय अजिबात नाही. मी काय म्हटलं 3 वाजता चौकशी करणार त्याच्यावर कारवाई करणार. पत्र आलं त्या पद्धतीनं 3 आठवड्यात तुम्ही दुसऱ्या दिवशी बसून देत नाही म्हणला होता की आणि बसून तिथं काम चालू केलं त्यांनी. आणि तिथं मनालाच बसायला अहो त्या दिवशी दुसऱ्या दिवशी काय म्हणले की बाबा ही लोक बसू देऊ नका इथं. बाहेरची लोक बसून लुटायला लागली ती तिथं बसली म्हणूनच लोक यायला लागलेत ना तिथं. आजीचं म्हणणं काय आहे की बाई जाऊ दे आता झालं गेलं मी सपुशीला पैसे दिले होते आता कशी काय म्हणायली आता सपुशीला म्हणते मग याचा अर्थ ह्याने बनवलं. मग जवळच्या तवा जर तुम्ही परवा एकट्यावर हे त्या दिवशीच म्हणलं होतं की ह्याला कोणाला बसू द्यायचं नाही मग तरी 3 आठवडे झाले ह्यांच्या पत्राची वाट बघून मी पुन्हा नाही रस्त्याने छेडलं सुद्धा नाही. मी म्हटलं सुद्धा नाही तुझी तर का बसला जोपर्यंत कायदेशीर त्यांनी सांगत नाही तोपर्यंत मी कोण बसलो लोक म्हणणार बरोबर आहे का विषय. असं रोज तिथून जाते रोज बसते रोज उठून जाते पण कधी सुद्धा त्याला म्हणलं नाही तू तिथं का बसला
का तर शासकीय नियमानुसार जर कारवाई होईल असेल तर आपण मध्ये कशाला बोलायचं. म्हणून मी त्यांच्या ह्याची वाट